परिषद आयोजित करण्यात आली होती, काय नेमका आक्षेप आहे? काल महासभा देखील संपलेली आहे. महासभेमध्ये आपल्याला जे अपेक्षित निर्णय आहेत ते झालेले आहेत का, आणि आपल्या काय नेमका आक्षेप आहे? कालच्या महासभेमध्ये 2800 कोटीचा TDR या विषयामध्ये जी गोष्ट सांगण्यात आली की ही न्यायप्रविष्ट आहे म्हणून. न्यायप्रविष्ट असताना महानगरपालिकेने दयाबाई कंपनीला ताबाभोवती दिली. न्यायप्रविष्ट असताना नव्हतं दिलं पाहिजे होतं. तदनंतर सुप्रीम कोर्टात जेव्हा गेले, सुप्रीम कोर्टात महानगरपालिका गेले, तारीख 20 होती. 7 तारखेलाच त्यांनी कन्सर्न फाईल केलं, ॲफिडेविट दिलं, ॲफिडेविट माघारी घेतली, म्हणजे केस माघारीच घेतली त्यांनी. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी काहीतरी कालच्या त्या महासभेत चालू झालेल्या मसाल्यामध्ये हा 2800 कोटीचा TDR शिजतो. कारण की तो जो पहिला टॉपिक चालू करण्यात आला होता, खरं तर या लक्षवेधीवरती बोलायला पाहिजे होतं, तर वेगळा टॉपिक त्यात घुसवायचा होता, म्हणून दुसऱ्या या महासभेमध्ये या सर्व गोष्टी केल्यात. दयाबाई कंपनीला जे देण्यात आलेलं सगळा हा 2800 कोटीचा घोटाळा, 2800 कोटीचा TDR हा देण्यात येणार आहे, तो आम्ही देऊन देणारच नाही पहिली गोष्ट म्हणजे. पण यात सर्वात मोठा दलाल आहे जग्गू खेतवानी ठाण्यातला. ज्या पद्धतीने या TDRचं मूल्यमापन केलं जाते, ठाणेकरांच्या पैशावरती खेळलं जाते, त्या प्रकारेच न्यायप्रविष्ट आहे म्हणून ती लक्षवेधी घेतली नाही, आणि ती लक्षवेधी पुढच्या महासभेमध्ये घेऊयात. मग तोपर्यंत सभागृहात नेत्यांनी पण सांगितलं की जोपर्यंत याच्यावरती काय पुढच्या महासभेपर्यंत किंवा याच्यावरती काय विषय होत नाही आहे, टॉपिक होत नाहीत, तोपर्यंत त्यांना TDR देण्यात येणार नाही असं सांगण्यात आलं. तो टॉपिक तिथं थांबवला गेला. थांबवल्यानंतर आता सगळं आव्हाड साहेबांनी आणि मनोज प्रधान साहेबांनी तो स्पष्ट केलंच आहे. आव्हाड साहेबांची प्रेस झाली होती याच्यामध्ये, काल ट्विट केले त्यांनी. तर आता सगळं स्पष्टीकरण आहे. त्या कोठारी कंपाऊंडपासून लगत असलेली ती 193 एकर, त्या जागेवरती 40 वर्षापूर्वी हा चालू झालेला वाद, दयाबाई कंपनी, त्यात 24 एकरमध्ये असलेलं बांधकाम आणि बाकी इतर फॉरेस्ट सगळं आहे ते. तर दयाबाई कंपनी स्वतः बोलली होती की बाबा माझी 24 एकर मला बाजूला द्या, बाकी तुम्हाला जे काय करायचं ते करा. हे जर असतं ना, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की नंतर 40 वर्षानंतर त्यांना आता 2017मध्ये खूप मोठा असा पैसे भेटणारच असं त्यांना आयडिया सुचली. मोठे पैसे येतील, बांधकाम करून तर पैसे येणार नाही आहेत, मग काय करायचं आहे ते TDR घेऊन पैसे कमवायचे. तो हा 2800 कोटीचा TDR. फॉरेस्टची जागा, सर्व काही असेल ते फॉरेस्टचं असेल, टेकडी आहे 220 मीटरची, त्या टेकडीवरती पार्क करून कोण चालायला जाणार आहे? ठीक आहे, या सर्व गोष्टी करताना त्याच्यावरती ॲमेझॉन पार्क आहे ना, ते डायव्हर्सिटी हे आहे. त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये असं आहे की बायोडायव्हर्सिटी असेल तर 0.8% फक्त TDR देण्यात येणार. म्हणून हे असं ते बाजूला करून पार्क रिझर्वेशन घुसवून त्या प्रकारे तो 2800 कोटीचा TDR हा सगळ्यात मोठा खेळ आहे. खेळ खेळतोय कोण? महानगरपालिका आणि दयाबाई कंपनी. त्या दयाबाई कंपनीचा जो दलाल आहेत ते जग्गू खेतवानी. कोण खेळायला पाहिजे होतं याच्यामध्ये? त्या जागेच्या विरोधात कोण गेलं पाहिजे होतं? महानगरपालिका गेली नव्हती पाहिजे होती. जर ह्यांना कन्सर्न दाखल करायचं होतं दयाबाई कंपनीला, तर त्यांनी फॉरेस्टच्या विरोधात जागा क्लिअर करण्यासाठी करायला पाहिजे होतं का आम्हाला TDR द्या म्हणून महानगरपालिकेत गेलं पाहिजे होतं? हा सगळ्यात सर्वात मोठा खेळ, हा सर्वात मोठा जुगाड झालेला आहे पैसे कमवण्यासाठी, खिशे भरण्यासाठी. सर, या सगळ्यामध्ये पत्रव्यवहार करणार आहात का? कारण वन खात्याचं कोणतीही भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून येत नाहीये. वन खात्यात चढी चूप आहेत, मंत्री चढी चूप आहेत, शांत बसले, म्हणजे काहीतरी शिजलं असेल. त्याशिवाय तर असं होणार नाही. तो डोंगर 193 एकरचा डोंगर, संजय गांधी नॅशनल पार्क, त्याला तुम्ही पार्क बनवलं महापालिकेने, आणि पार्क बनवून ते विकताय तुम्ही. एखाद्या म्हणजे ठाणेकरांशी कशी विल्हेवाट लावायची, आता समथिंग याच्यामध्ये गोष्टी आहेत. महानगरपालिकेमध्ये महासभा जेव्हा असते, महासभेमध्ये हा विषय येऊ शकणार नाही असं काही तज्ज्ञांचं, हुशार माणसांचं मत आहे. 2800 कोटीचा TDR
2800 कोटीचा TDR, त्या TDRमध्ये 18,000 जवळजवळ घरं होणार, 16-17 MLD रोज पाणी द्यावं लागणार, महापालिकेला द्यावं लागणार, कचरा त्यांचा काढावा लागणार, महापालिकेला काढावा लागणार, रस्ते वापरणार, महानगरपालिकेचे वापरणार, ड्रेनेज लाईन जाणार, महानगरपालिकेची जाणार. मग त्यात कन्सर्न त्या महासभेमध्ये हा विषय आला पाहिजे ना. 481H या अधिनियमानुसार हा टॉपिक महानगरपालिकेमध्ये महासभेमध्ये आला पाहिजे. यासाठी काही सर्वोच्च न्यायालयात आव्हान करणार होतं. करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुट्टी आहे, अजून एक माहिती आपल्याला सुट्टी आहे, चालू झालं आमच्या पहिले त्याच्यावरती 2800 कोटीच्या विरोधात याची दाखल झालेली असेल. महापालिकेने किती जागा रिझर्व ठेवणार? असं काही स्पष्टीकरण महापालिकेने दिलंच नाही. ही सगळी फॉरेस्टची जागा महापालिकेला फक्त त्या TDR वरती खेळायचं आहे. अधिकाऱ्यांचे खिशे भरले पाहिजे. ते 25,000 झाडांचं कत्तल होणार आहे, मात्र महापालिकेने असं सांगितलं की ते झाडं दुसरीकडे आम्ही लावू. कुठली झाडं लावलेली परत आली तुम्ही मला दाखवा. शिफ्टिंग केलेली झाड दाखवा, शिफ्टिंग केलेलं कुठलंही झाड दाखवा जे आज मोठं झाले. काय नाही, हे सगळं खेळ खंडोबा आहे. हा सगळं आपल्या नागरिकांना वेडा बनवायचा, ठाणेकरांना वेडा बनवायचा सर्व खेळ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. कोणाचा असा पुन्हा एकदा सवाल उपस्थित होतोय, कारण मुंब्रा दिवा भागातल्या अनेक व्यवसायांवरती हातोडा चालवला जातोय, मात्र या सगळ्या व्यवसायांना अभय दिलं जातं. काल माझं तेच पॉइंट ऑफ व्यू होता कि सी वी वेलकम अगर आप कहीं इलीगल जगहों पर और रिस्की जगहों पर कारवाई कर रहे तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्यात कारवाई झाली पाहिजे. बरोबर. कोठारी कंपाऊंड माझी माहिती अनुसार तिथे रिझर्वेशन ऑफ गोडाऊन्स आहे, मग तिथे पब, हुक्का पार्लर आणि हॉटेल कशा काय चालत आहे, तर तिथे कारवाई होत का नाही? मग ठाण्यातला सील करणार आहे तुम्ही आणि मुंब्राला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे ना. सिलफाट्याला तुम्ही हातोडा मारणार असं नाही चालणार आहे. रिस्क इज रिस्क एवरीवेयर. आणि माझं मन दुखतं आहे. कोई भी बिजनेसमैन या किसी का भी कुछ डेमोलिश होता है, कार्रवाई होती है, तो मेरे को बुरा लगता है. कोई भी थानेकर का नुकसान होता है, तो बीइंग अ वुमन आई एम लिटिल सेन्सिटिव्ह इन दिस मॅटर. पण जेव्हा माझं पहिला प्रश्न असा आहे की प्रशासनाला मला विचारायचं आहे की जेव्हा कन्स्ट्रक्ट होत आहे ही सगळी गोडाऊन्स आणि पब आणि हुक्का पार्लर, तेव्हा तुम्ही झोपत आहे का? तेव्हा तुम्ही कारवाई का नाही करत आहे? मग एकदा काय अपघात झाला, मग त्याचं नंतर जेव्हा एक लक्षवेधी आली, मग त्याचं नंतर तुम्ही जाऊन त्याच्या नंतर जाऊन तुम्ही डिरेक्टली असा एवढा फास्ट हे घेणार, ॲक्शन घेणार? नाहीतरी आपण प्रत्येक वेळी तिथे जाऊन तक्रार करू, काय होत नाही. मग एकदा तुम्ही लक्षवेधी आली, मग त्याचं नंतर तुम्ही जाऊन काय दाखवायला अशी कारवाई करायला चालू करत आहे. चांगली ठीक आहे, तुम्ही कारवाई करा, पण पूर्ण ठाण्यात कारवाई करा. ठाणा, कलवा, दिवा, मुंब्रा सगळीकडे कारवाई करा. तुम्ही निष्पक्ष राहून कारवाई करा. पण हा जो विषय आहे हा विधानसभेत देखील मांडला गेला होता, विधानसभेच्या पटलावर देखील आलेला आहे, महापालिकेच्या पटलावर आलेला आहे, तरी सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करताना पाहायला मिळेल. काल आम्हाला कमिशनर सरांनी आश्वासन दिलंय की कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही आहे. आणि जेव्हा मी कोठारी कंपाऊंडचं मेन्शन केलं, कमिशनर सरांनी मला आश्वासन दिलं आहे की कोठारी कंपाऊंड बीट एनीवेअर इन होल ठाणे कारवाई विल हॅपन इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी प्लेस. मध्ये पकड रहे. हा ठीक आहे. हा मेट्रो सारखा महाप्रकल्प महाराष्ट्राचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरतून तो वाद पेटला, विधानसभेत गाजला, तुमच्या कोर्टामध्ये गाजला आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये गाजला. असा विषय, त्याच्यामुळे आपल्याला कारशेड बदलावा लागला. असं असताना 193 गुंठे एकर ही जी जागा आहे, ही जी सरकारी जागा आहे, या सरकारी जागेला नगरपालिकेला द्यायचा अधिकार मुळात आहे का? मला आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना, जो आपण चौथा स्तंभ आहे, ह्याला माझी एक भावनिक आव्हान आहे तर आपण ह्याच्यावरती एक मताने आणि एक दिलाने भविष्यासाठी लढूया. आणि हे जे 193 एकर जी जागा, ज्याचा अधिकार मुळात नगरपालिकेला नाही आहे, मी ओरडतो, तू मला चूप कर, आपण दोघं मिळून हे वाटून खाऊ, अशा प्रकारचा हा जो अट्टहास या नगरपालिकेने धरलेला आहे तो कुठेतरी खोडून काढायचा आहे. आपण आम्हाला साथ द्या आणि जनतेला
न्याय द्या आपल्या माध्यमातून, एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. लगामच लागणार नाही. आमचं असं म्हणणं आहे, नवीन डीपीआर आणा. डीपीआर आणून नवीन प्रस्ताव तुमचे ज्या शासनाच्या माध्यमातून आणायचे सेंट्रल आणि किंवा सेमी गव्हर्नमेंट याच्याकडे आणायचं, तर गोष्टी तर्क निघतात. पण हा एकदम बोगस आहे, फक्त पैसे काढू. मला एक समजत नाही, तुम्ही एवढे पैसे का कमवायचे ज्याच्यामुळे आपलंच भविष्य, आपली येणारी पिढी, म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही बनवतायत का त्यांना संपवायसाठी हे कारस्थान रचतायत, माझा आरोप आहे. इतका होतो की ठाणे महानगरपालिका त्या शेतीला निवासी क्षेत्र म्हणून देते. याच्यात ना ठाणे महानगरपालिकेला अधिकार आहे, कारण की 1975 पासून संजीव गांधी नॅशनल पार्क ही जागा बायोडायव्हर्सिटी पार्क त्याला म्हणतात. तिथे काय असतं तर काही वनस्पती, काही प्राणी, काही सूक्ष्मजीव आपण त्यांची तिथे नैसर्गिकरित्या वाढ करतो ना, निसर्ग तिथे त्याचं संगोपन करतो, त्याला जोपासतं. मग हे कोणासाठी आहे, हा निसर्ग कोणासाठी आहे? ठाणेकरांसाठी आहे. ते पार्क एवढं मोठं आहे, ते ठाणेकरांना लाभलेला एक आशीर्वाद आहे निसर्गाचा.